आज जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत ओके आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव विकास. ठीक आहे. पहिले आपण यांचा अर्थ समजून घेऊया. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय व मानव विकास म्हणजे काय. आर्थिक वृद्धीला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इकॉनॉमिक ग्रोथ. सो आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास ही अनुक्रमे जर आपण बघितलं देशाच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासाचे निर्देशक आहेत. ठीक आहे. तिन्ही जे तुम्हाला इथं मी जो 2 मुद्दे दिलेत ना, आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दोन्ही वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. ग्रोथ इज डिफरंट अँड डेव्हलपमेंट इज डिफरंट. तर इथं आज आपण जो डिस्कस करणार आहोत ते म्हणजे आर्थिक वृद्धी. लक्षात घ्या. बघा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, इकॉनॉमिक ग्रोथ याला आपण म्हणतो आणि याला आपण म्हणतो आर्थिक विकास. ठीक आहे. दोन्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, तुम्हाला मी अगोदरही सांगितलं. तर देशाच्या प्रगतीचे मोजमाप सामान्यतः यांच्या आधारे केलं जातं. ठीक आहे, या दोघांच्या आधारे. आता इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय आपण थोडंसं डिस्कस करूया. बघा, डेव्हलपमेंट ही एक खूप मोठी कॉन्सेप्ट आहे ग्रोथ पेक्षा. इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ही एक कन्फाइंड, एक लिमिटेड कॉन्सेप्ट आहे, पण डेव्हलपमेंट इज व्हेरी वाईड कॉन्सेप्ट. दोघांचं मिनिंग तुम्हाला मी सांगेन. बघा, याच्यामध्ये असं म्हटलंय की आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून संख्यात्मक त्यांनी म्हटलंय म्हणजे क्वांटिटेटिव्ह कॉन्सेप्ट आहे ग्रोथ. आणि डेव्हलपमेंट जी असते ती क्वालिटेटिव्ह असते, लक्षात घ्या. डेव्हलपमेंट काय असते, क्वालिटेटिव्ह असते. ठीक आहे. आता भारताची इकॉनॉमिक ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे आहे, परंतु डेव्हलपमेंट जेवढी हवी तेवढी आहे का, नाही. ठीक आहे. म्हणून आपण डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे मानवी जे विकास इथे दिलेले आहे ना, हे तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आर्थिक वृद्धी आपण बघितलं. आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तू व सेवांच्या एकूण उत्पन्नात वाढ होणे म्हणजेच त्याला आपण आर्थिक, यातून आपण आर्थिक विकास सूचित होत असेल किंवा वृद्धी होणे होय असं म्हणतो. बघा, लक्षात घ्या. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तू आणि सेवांच्या एकूण उत्पादनात वाढ होणे म्हणजेच काय, आर्थिक, यातून आर्थिक विकास सूचित होत असेल तर याला आपण आर्थिक वृद्धी असं म्हणतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असं म्हटलं जाते. मात्र राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले तर त्यास आपण काय म्हणणार, आर्थिक वृद्धी म्हणणे अयोग्य ठरेल. त्यांनी बघा काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न जर समजा कंटिन्युअसली जर वाढतंय, राष्ट्रीय उत्पन्न मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं, जीडीपी आपण त्याला म्हणतो. जीडीपी जर कंटिन्युअसली वाढतोय तर त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार, आर्थिक वृद्धी म्हटलं जातं. परंतु राष्ट्रीय उत्पन्न अचानक जर वाढलं, कंटिन्युअस वाढण्यात आणि अचानक वाढण्यामध्ये फरक आहे. अचानक जर वाढलं याला आपण काय म्हणणार, त्याचा आपण आर्थिक वृद्धी असं म्हणणार का, नाही म्हणणार. ठीक आहे. कंटिन्युअस जर ग्रोथ होत असेल इकॉनॉमीमध्ये, आपल्या जीडीपी मध्ये, तर आपण त्यालाच तेव्हा आपण त्याला आर्थिक वृद्धी म्हणणार. कधी, लक्षात घ्या. सो आर्थिक वृद्धीचे मोजमाप साधारणतः जीडीपीच्या संदर्भात केले जाते. जसं मी तुम्हाला आता बोललो ना की जीडीपी मध्ये जर सतत वाढ होत असेल तर याचा अर्थ काय, आपली आर्थिक वृद्धी चांगल्या प्रकारे होती, इकॉनॉमिक ग्रोथ चांगल्या प्रकारे होती. म्हणजे समजा मागच्या वर्षी जीडीपी हा 5% होता,
5%. ठीक आहे. तो आता या वर्षी किती आहे समजा 7% आहे. नंतर समजा तो पुढच्या वर्षी 8% असेल. म्हणजे कंटिन्युअस काय जीडीपी मध्ये होणारी एक वाढ आहे. याला आपण काय म्हणणार आर्थिक वृद्धी म्हणणार, लक्षात घ्या. सो अशा रीतीने देशाचा जीडीपी सतत वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ असे आपण म्हणतो. तर एका वर्षाचा जीडीपी मागील वर्षाच्या जीडीपीच्या तुलनेत जेवढ्या टक्क्यांनी वाढलेला असतो त्यास आपण काय म्हणतो आर्थिक वृद्धी दर असे म्हणतो. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ रेट आपण असं त्याला म्हणणार. ठीक आहे. म्हणजे बघा इकॉनॉमिक ग्रोथ रेट वेगळा आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वेगळी असते. दोन्ही वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. मग तुम्हाला जर विचारलं की व्हॉट इज इकॉनॉमिक ग्रोथ रेट, तर जीडीपी मध्ये कंटिन्युअस वाढ होणं, लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणणार इकॉनॉमिक ग्रोथ रेट म्हणणार. मागच्या वर्षीच्या तुलनेत जर या वर्षी जर जीडीपी मध्ये समजा ज्या काही टक्क्यांनी वाढ झालेली असेल त्या टक्क्याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ रेट म्हणणार. की समजा मागच्या वर्षी जीडीपी 5% होता, या वर्षी किती वाढला 7%, म्हणजे 2% आपला ग्रोथ रेट वाढला कम्पेअर टू लास्ट इयर. समजलं इकॉनॉमिक ग्रोथ रेट काय असतो. जीडीपीच्या तुलनेमध्ये आपण त्याला कम्पेअर करणार. इकॉनॉमिक ग्रोथ समजलं का तुम्हाला. पुढे डेव्हलपमेंट तुम्हाला सांगेल डेव्हलपमेंट काय असतं. इकॉनॉमिक ग्रोथ रेट समजला का. येस सर. येस ऑर नो. येस. तुम्हाला विचारलं गेलं व्हॉट इज इकॉनॉमिक ग्रोथ रेट, तर जीडीपी मध्ये कंटिन्युअस समजा सातत्याने वाढ होत असेल तर त्यालाच आपण इकॉनॉमिक ग्रोथ म्हणणार. अदरवाईज नाही. सडनली वाढ होत असेल तर तो इकॉनॉमिक ग्रोथ असणार का नसणार. ठीक आहे. तर मग एका वर्षाचा जीडीपी मागील वर्षाच्या जीडीपीच्या तुलनेत जेवढ्या टक्क्यांनी वाढलेला असतो तेवढ्या टक्के आपली इकॉनॉमिक ग्रोथ रेट असणार आहे. वृद्धी दर हा धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकतो. वृद्धी दर कसा असतो धनात्मक किंवा ऋणात्मक असतो. ठीक आहे. धनात्मकचा अर्थ काय होतो. धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऋणात्मक म्हणजे निगेटिव्ह. हे तुम्ही लक्षात घ्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोन कॉन्सेप्ट झाल्यात. सो वस्तू म्हणजे त्यांनी असं म्हटलं इकॉनॉमिक ग्रोथ रेट हा निगेटिव्ह पण जाऊ शकतो आणि पॉझिटिव्ह पण जाऊ शकतो. समजा या वर्षी इकॉनॉमिक ग्रोथ रेट 7% आहे. पुढच्या वर्षी जर तो 6% वर आला तर कमी झाला ना. ऋणात्मक झाला, तो कमी झाला, मायनस झाला. तुम्ही बघितलं असेल कोरोना येण्याच्या अगोदर आपला जीडीपी जो होता हा जवळपास 7-8% इन्क्रीज वाढ होती याच्यामध्ये. ठीक आहे. जवळपास 5-6% काहीतरी होता. म्हणजे 2019 मध्ये जवळपास 6% 6% समथिंग. जसा कोरोना आला तसं जर तुम्ही बघितलं तर हा 3.5-3% वर लागला होता. 2-3 टक्क्यांवर. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ रेट ही काय असू शकते ऋणात्मक पण राहू शकते आणि धनात्मक पण राहू शकते. सायकलनुसार ते तुम्हाला लक्षात येणार. ठीक आहे. तर मग ज्यावेळेस समजा भारतामध्ये खूप सारी फॉरेन डेव्हलपमेंट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते आणि इंडियामध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट समजा अट्रॅक्ट करतो इंडिया आणि खूप साऱ्या प्रकारात इंडिया जो आहे जॉब जनरेशन करतोय. खूप प्रमाणामध्ये कंपनीज वगैरे भारतामध्ये इन्व्हेस्ट करत आहे. शेअर मार्केट जे आहे ते तेजीने वाढतंय. तर आपण या गोष्टींना काय म्हणणार एक प्रकारे भारताची एक प्रकारे आपण म्हणू शकतो की एक आर्थिक जी वाटचाल आहे त्याच्याकडे भारत चाललाय त्या दिशेने. याने काय होणार याने फायदा आपल्या जीडीपीला होणार. बरोबर. खूप साऱ्या लोकांना जॉब मिळणार, उत्पन्न वाढणार, टॅक्सेस गव्हर्नमेंटला खूप जास्त प्रमाणात मिळणार. तर या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो इकॉनॉमिक ग्रोथ म्हणतो. लक्षात घ्या कधी. तर इकॉनॉमिक ग्रोथ ती कधी कशी असते पॉझिटिव्ह असते, कधी काय असते निगेटिव्ह असते. तर वस्तू हे तुम्ही दोन शब्द लक्षात घ्या धनात्मक आणि ऋणात्मक. दिस टू वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. वस्तू व सेवांचे भौतिक उत्पादन वाढणे हे खरे आर्थिक वृद्धीचे द्योतक आहे. मी इथे तुम्हाला आता सांगितलं वस्तू आणि सेवांचे जर समजा फिजिकल जर उत्पादन प्रोडक्शन वाढलं तरी आर्थिक वृद्धीचं काय एक प्रकारे पॉझिटिव्ह सकारात्मक कुठेतरी सकारात्मकता वाढून जाते आपल्या जीडीपी मध्ये. म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये. वस्तू व सेवांच्या किमतींमध्ये समजा वाढ झाल्याने वाढलेला जीडीपी आर्थिक वृद्धी दर्शवित नाही. मग यांनी काय म्हटलेलं वस्तू आणि सेवा यांच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर या वाढ झाल्याने वाढलेला जे जीडीपी आहे याच्यानुसार इकॉनॉमिक ग्रोथ रेट शो केली जात नाही, इंडिकेट केली जात नाही. त्यामुळे खरी आर्थिक वृद्धी मौद्रिक जीडीपीतील म्हणजे नॉमिनल जीडीपी वाढीच्या तुलनेत वास्तविक जीडीपीतील रिअल जीडीपी वाढीने चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते. सो इथे तुम्ही बघू शकता. त्यामुळे काय होईल की आर्थिक वृद्धी जी आहे तुम्हाला मी ऑलरेडी मागील क्लासला सांगितलं होतं मौद्रिक जीडीपी काय असतो आणि रिअल जीडीपी काय असतो. कोणी सांगेल मला काय डिफरन्स दोघांमध्ये. सांगा बरं. नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी मध्ये काय फरक आहे कोण सांगेल. आपला जो जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो
आपलं जे नॅशनल इन्कम जे कॅल्क्युलेट होतं ते नॉमिनल जीडीपीला होतं की रिअल जीडीपीला होतं? कोण सांगेल? रिअल जीडीपीला. एक्झॅक्टली, रिअल जीडीपीला आपलं जे नॅशनल इन्कम काउंटिंग जी होती ती रिअल जीडीपीला होते. ठीक आहे, की दोघांना होते? नाही सर, रिअल जीडीपीला. एक्झॅक्टली, तुम्हाला मी रिअल ही लाईन्स तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपला जो नॅशनल इन्कम जो आहे नॅशनल इन्कम अगदी बरोबर, रिअल जीडीपीला आपला जो नॅशनल इन्कम आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. तर मौद्रिक जीडीपी हे चालू किमतींना मोजलेले असतं, म्हणजे ज्या करंट प्राइसेस असतात त्या करंट प्राइसेसला आपण नॉमिनल जीडीपी कॅल्क्युलेट करतो. आणि जो रिअल जीडीपी आहे हा एक स्टेबल ज्या किमती असतात स्थिर किमतींना, तो आपला जीडीपी म्हणजे जो रिअल जीडीपी आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, दोन्ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ही लाईन अतिशय इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तुम्हाला एक्झाम डायरेक्ट विचारला जाणार, आपला जो नॅशनल इन्कम आहे तो कोणत्या जीडीपीने कॅल्क्युलेट होतो, नॉमिनल की रिअलने? आन्सर आहे रिअल. आणि मौद्रिक जीडीपी जो आहे तो करंट प्राइसेसला कॅल्क्युलेट होतो. आणि वास्तविक जो रिअल जीडीपी आहे तो स्थिर किमतींना मोजले जातात, म्हणजे ज्या फॅक्टर कॉस्ट आहे त्याला. ठीक आहे, पुढे आर्थिक विकास. समजा तुम्हाला इकॉनॉमिक ग्रोथ कोणाला समजला नसेल तर मला सांगा की सर कॉन्सेप्ट नाही कळाली म्हणून. इकॉनॉमिक ग्रोथ समजलं तुम्हाला? येस सर, इकॉनॉमिक समजलं. डेव्हलपमेंट आहे. आर्थिक वृद्धी मी तुम्हाला सांगितलं, तर आर्थिक विकास समजूया आपण. आर्थिक विकास ही जी संकल्पना आहे ही आर्थिक वृद्धीपेक्षा एक व्यापक संकल्पना आहे. तुम्हाला मी हे सांगितलं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एक ब्रॉड मिनिंग आहे, एक मोठी संकल्पना आहे आणि ती एक गुणात्मक संकल्पना आहे. दिस इज अ क्वालिटेटिव्ह कॉन्सेप्ट. ती जी होती आपली ती कशी होती? पहिली कॉन्सेप्ट कशी होती आपली? क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह होती. ही क्वालिटेटिव्ह आहे, ती संख्यात्मक आणि गुणात्मक आहे. त्यामुळे गुणात्मक असल्यामुळे हिला थोडा व्यापक मिनिंग जो आहे तो प्राप्त होतो. विकास या संकल्पनेमध्ये केवळ आर्थिक वृद्धीच नाही तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश होतो. आता इथे इकॉनॉमिक जो इकॉनॉमिक ग्रोथ मी तुम्हाला सांगितला, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये इकॉनॉमिक ग्रोथ पण कन्सिडर केला जाणार. त्यात आयुष्यामध्ये म्हणजे जीवनामध्ये जीवनाच्या ज्या काही इतर क्षेत्र आहेत जे आपल्या लाईफशी संबंधित, ज्याच्यामुळे आपल्या लाईफ मध्ये बदल होतात, चेंजेस होतात, ते देखील जे क्षेत्र आहेत ते पण याच्यामध्ये कन्सिडर केले जातात आर्थिक विकासामध्ये. सो आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी बरोबरच राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल यांचा समावेश केला जातो. आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी बरोबरच राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल यांचा समावेश होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं की आर्थिक वृद्धी होत असताना दरडोई वास्तव जे उत्पन्न आहे, लक्षात घ्या, दरडोई वास्तव उत्पन्न पर कॅपिटा रिअल इन्कम, त्यानंतर दारिद्र्य, त्यानंतर बेरोजगारी, देशातील उत्पन्नाचे वितरण इत्यादी मध्ये काय बदल होत आहे, यातून आर्थिक विकास जो आहे तो इंडिकेट केला जातो, सूचित केला जातो. मी तर तुम्हाला इकॉनॉमिक जी ग्रोथ तुम्हाला मी सांगितली, इकॉनॉमिक ग्रोथ आपण कधी कन्सिडर करतो? इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे जीडीपीच्या बाबतीत आपण त्याला कन्सिडर करतो. जीडीपी वाढला, इकॉनॉमिक ग्रोथ वाढते. जीडीपी कमी झाला, इकॉनॉमिक ग्रोथ कमी झाली. परंतु इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपण काय म्हणतो, याच्यामध्ये तुमचं तर वृद्धी, आर्थिक वृद्धी येणारच आहे. याचबरोबर आर्थिक वृद्धी होत असताना, इकॉनॉमिक ग्रोथ होत असताना दरडोई जे उत्पन्न आहे, दरडोई वास्तव उत्पन्न, यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी यामध्ये देशातील उत्पन्नाचे जे वितरण आहे इत्यादींमध्ये काय बदल होत आहे, यातून आर्थिक विकास जो आहे तो सूचित होत असतो. ठीक आहे,
सो हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये या सगळ्या फॅक्टर जे आहेत हे कन्सिडर केलं जातं. दारिद्र्य किती इम्प्रूव्ह झालं, बेरोजगारी वाढली की कमी झाली, दरडोई वास्तव उत्पन्न किती पर्सेंट वाढले, ठीक आहे, देशातील उत्पन्नाचे वितरण इत्यादीमध्ये काय बदल झालेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये कन्सिडर केल्या जातात. समजलं इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. ओके, पुढे आपण जाऊया नेक्स्ट. आता बघा याचाच अर्थ त्यांनी पुढे असं दिलेला आहे की म्हणजेच आर्थिक वृद्धीमुळे निर्माण होणारे जे फायदे आहेत हे मुठभर भांडवलदारांपुरती मर्यादित न राहता त्यामुळे सर्वांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील. सर्वांच्या हातात पर्याप्त क्रयशक्ती म्हणजे काय, कोणी सांगेल का मला? क्रयशक्ती निर्माण होत असेल, दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असेल व देशातील आर्थिक व सांपत्तिक विषमता जी आहे म्हणजे जी प्रॉपर्टीमध्ये जे काही इनइक्वालिटीज आहे, विषमता ती कमी होत असेल तरच आर्थिक विकास होत आहे असं म्हटलं जाणार. अदरवाईज असं म्हटलं जाणार नाही. ठीक आहे. इथे ज्या प्रकारे त्यांनी म्हटलंय क्रयशक्ती म्हणजे काय, कोणी सांगेल का मला? व्हॉट इज क्रयशक्ती? याला इंग्रजीमध्ये म्हणतात पर्चेसिंग पॉवर. क्रयशक्तीचा अर्थ होतो पर्चेसिंग पॉवर. म्हणजे याचा अर्थ काय? पर्चेसिंग पॉवर म्हणजे की आता समजा आता हे देखील क्रयशक्ती दरडोई उत्पन्नावर डिपेंड असते सगळं. जेवढं दरडोई उत्पन्न जेवढं आपल्या देशाचं जास्त तेवढं आपल्या लोकांची क्रयशक्ती जास्त असणार आहे. समजा आता अमेरिकेमध्ये एखादी व्यक्ती आहे, त्याला महिन्याचं इन्कम त्याचं 1 लाख रुपये आहे. तिथं किती आहे? 1 लाख. त्याचं मंथली इन्कम आहे. भारतातली व्यक्ती आहे त्याचं 50,000 मंथली इन्कम आहे. ठीक आहे, 50,000. आता ऑफिस आहे की कोणाची क्रयशक्ती जास्त आहे? अमेरिकन लोकांची जास्त आहे. म्हणजे त्याने तिथला वरून वरचे 50,000 त्यांनी खर्चून पण टाकलं तरी त्याला फरक नाही पडणार. पण आपण एवढे 50,000 खर्चणार का? नाही. क्रयशक्ती म्हणजे याचा अर्थ असा होतो हे सगळं डिपेंड असतं दरडोई उत्पन्नावर. जेवढं आपलं इन्कम जास्त तेवढी आपली क्रयशक्ती जास्त आहे. जर आपल्याला 2 लाख रुपये महिन्याचा पेमेंट असेल, आपली क्रयशक्ती किती असणार? तुफान. आपण ते 50,000 पण महिन्याला असंच खर्च करून टाकू. ठीक आहे. त्यामुळे हे डिपेंड करतं की आपली पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किती, याला आपण क्रयशक्ती म्हणतो. जे क्रयशक्ती निर्माण होणार, बरोबर. ज्या देशाची डेव्हलपमेंट नाहीये तिथल्या लोकांची क्रयशक्ती असणार का? जास्त नाही राहणार. तर हा दोघातला फरक आहे. आता पुढचा मुद्दा आपण घेऊया थोडक्यात. त्यांनी अशा रीतीने आर्थिक जी वृद्धी आहे, आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व गटापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास होय. म्हणजे आर्थिक विकास आपण ही कॉन्सेप्ट म्हणू शकतो की आर्थिक विकासामध्ये तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला जाणार. सो अशा रीतीने आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व गटांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास होईल. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं की आर्थिक विकासाचे संकल्पनात्मक सूत्र पुढील प्रमाणे मांडता येणार. ते कसं बघा, आर्थिक विकास बरोबर आर्थिक वृद्धी व संरचनात्मक बदल. एक मिनिट. ओके, बघा इथे मी तुम्हाला थोडं ब्लॅक बोर्ड मध्ये करून दिलं ते. बघा थोडक्यात सांगायचं म्हटलं की आर्थिक विकासाचे संकल्पनात्मक सूत्र पुढील प्रमाणे आपल्याला मांडता येणार. आर्थिक विकास बरोबर आर्थिक वृद्धी. म्हणजे आर्थिक विकासामध्ये काय काय येणार बघा, आर्थिक वृद्धी पण येणार, यामध्ये संरचनात्मक बदल जीवन लाईफस्टाईल मध्ये किंवा आर्थिक विकास बरोबर आर्थिक वृद्धी प्लस सामाजिक आर्थिक कल्याण, हे 2 फॉर्म्युलेज आहेत.
त्यांनी तर किंवा म्हटलेलं आहे. तर आर्थिक जो विकास आहे ती अशा प्रकारे एक ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो आर्थिक कल्याण, सामाजिक आर्थिक कल्याण इथे बदल आणि सामाजिक आर्थिक कल्याण या संकल्पना अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शविते. सो त्यामध्ये दारिद्र्य कमी होणे, रोजगार निर्मिती, विषमता कमी होणे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, कार्यक्षमता वाढणे, याचबरोबर तंत्रज्ञान विकास होणे, औद्योगिक व सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास, व्यक्तीच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल यासारख्या सकारात्मक बदलांचा समावेश होतो. कशामध्ये? आर्थिक विकासामध्ये. तर आर्थिक विकास ज्या अशा देशाचा असणार ज्या देशाचं इन्कम खूप जास्त आहे, दरडोई उत्पन्नातल्या लोकांचं जास्त आहे आणि त्यामुळे आता बघा, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यातूनच आपला मानव विकास जो आहे ना तो काढला जातो. देशाची आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास दोन्ही पण डल असतील, तर मानव विकास काय असणार? डलच असणार आहे. बरोबर? तर आता मानव विकासामध्ये भारताची रँक किती आहे? काय आहे? भारताचा मानव विकास कसा कन्सिडर केला गेला होता? ठीक आहे. कोण मानव विकास कोण डिक्लेअर करतं भारतामध्ये? या सगळ्या आपण गोष्टी पुढे डिस्कस करणार आहोत, कारण तुम्हाला एक्झामला याच्यावर 101% क्वेशन्स आहेत. की सुरुवातीचे जे तुम्हाला मी आता हे 8-10 चॅप्टर शिकवणार आहे ना, दे आर व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. त्याच्यावर तुम्हाला जास्त आधी क्वेशन विचारला जातो. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय? आर्थिक विकास ही ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. एक व्यापक संकल्पना आहे आर्थिक वृद्धीपेक्षा. कारण आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी येते आणि सामाजिक आर्थिक कल्याण येते. म्हणजे जो काही आपलं जे लिव्हिंग स्टँडर्ड आहे, राहणीमानाचा दर्जा, रोजगार निर्मिती, दारिद्र्य कमी होणे, विषमता कमी होणे. विषमता म्हणजे रिच पुअर मधली विषमता. कार्यक्षमता वाढणे, तंत्रज्ञानाचा विकास, औद्योगिक व सेवा क्षेत्रांचा विकास, व्यक्तींच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल, या व्यक्तींच्या दृष्टिकोनामध्ये, बरोबर? दृष्टिकोनामध्ये म्हणजे असं नाही की म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की सध्या भारतातल्या लोकांचे काय विचार आहेत. व्यक्तींच्या दृष्टिकोन भारतातल्या लोकांचा कसा आहे सध्या? सध्या फक्त व्हिडिओ बनवायचे आणि टिकटॉकवर टाकायचे. म्हणजे या अशा फालतू गोष्टी नाही, लक्षात घ्या. जसं तुम्ही अमेरिकन कंट्रीज मधले लोक बघितले किंवा तुम्ही नॉर्वे, स्वित्झर्लंड तिकडचे जर तुम्ही लोक बघितले, त्या देशांचा एवढा विकास आहे तुफान. म्हणजे ठीक आहे, आपण एक मानतो ते छोटे-छोटे देश आहेत. भारत एक खूप मोठा देश आहे. त्यामुळे भारताचा विकास होण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे. म्हणजे आपलं एक राज्य, तर त्यांचा एक देश पण नाही, असं मी म्हणू शकतो. जेवढी मुंबईची लोकसंख्या आहे, तेवढी तर पूर्ण स्वित्झर्लंडची लोकसंख्या आहे. ठीक आहे. त्यामुळे मग आपला भारताचा विकास त्या लेव्हलपर्यंत होणं थोडासा वेळ लागेल. पण खूपच वेळ लागतोय असं मला वाटतंय. कारण आता सध्या आपण बघितलं असेल की 1950 इंडिपेंडन्स, सॉरी 40 साला इंडिपेंडन्स मिळालं. इंडिपेंडन्स मिळून आता जवळपास 50 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले. पण अजून पण आर्थिक जो आपला विकास आहे, ठीक आहे. आता तो पुन्हा थोडा डाउन लेव्हलला आलेला आहे कोरोनामुळे. सो मग व्यक्तींच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल यासारख्या सकारात्मक बदलांचा समावेश याच्यामध्ये होतो. ठीक आहे. मानव विकास. समजलं तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट समजली? समजलं तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? येस सर. आता तुम्ही जर तुम्हाला मी बाकीच्या देशांचं एक्झाम्पल जसं आता सांगितलं. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये स्वित्झर्लंड, त्यानंतर फिनलँड, आइसलँड, त्याचबरोबर नॉर्वे, ठीक आहे, लक्झमबर्ग, हे सगळे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत. आणि या देशांचा जो मानव विकास आहे, इतका डेव्हलप्ड आहे. कारण यांच्या या देशांमध्ये दारिद्र्य नावाचा प्रकार नाही. शिक्षण त्या लोकांचं 100% लिटरसी त्यांची. ठीक आहे. बेरोजगार तिथं कोणी आहेच नाहीये. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं इन्कम जी लेव्हल आहे, जोडे उत्पन्न ते खूप जास्त आहे. त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड खूप जास्त आहे. बरोबर? म्हणून त्यांचा जो तिथं आर्थिक वृद्धी त्यांची चांगली आहे. त्याचबरोबर आर्थिक विकास पण चांगला आहे आणि त्याचबरोबर त्यांचा मानव विकास पण चांगला आहे. ठीक आहे. आता मानव विकासला थोडंसं आपल्याला इथपर्यंत यायला थोडं आपल्याला इन्कम, सगळ्या गोष्टी मॅटर करतात इन्कममुळे. जनतेची सुस्थिती, वेल बिंग हे विकासाचे ध्येय असते. केवळ पैसा लोकांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अंगांनी सुस्थिती निर्माण करू शकत नाही. फक्त पैसा सगळ्या गोष्टी जो आहे तो आपल्याला प्रोव्हाईड नाही करणार. ठीक आहे. वेल बिंग जे आहे तो फक्त पैसा डिसाईड नाही करणार.
त्यामुळे संयुक्त राष्ट्राने युनायटेड नेशन्स मानव विकास या संकल्पनेचा पुरस्कार केला होता. कोणी केला मानव विकास पुरस्कार? युनायटेड नेशनने केला होता. हा कधी केला काय सगळं मी तुम्हाला इतिहास सांगेल पुढे. आणि मानव विकासाचं लक्ष्य काय असतं बघा, यांचं ध्येय काय असतं मानव विकास. जगामध्ये दरवर्षी मानव विकास निर्देशांक काढला जातो दरवर्षी. तुम्हाला करंट अफेअर्ससाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला जर विचारला गेला यावेळेचा मानव विकास निर्देशांक जो आहे, यामध्ये कोणत्या देशाला टॉप रँक मिळाली हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं गेलं तर. आणि त्यात तुम्हाला भारताची रँकिंग विचारतात. भारताची SDI मध्ये रँक काय आहे? ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो कोणत्या घटकांवर आधारित असतो? याबद्दल मी तुम्हाला सगळं पुढे सांगणार आहे. नंबर 1 टॉप रँकर कोण आहे याच्यामध्ये हे पण तुम्हाला मी सांगणारच आहे. जस्ट अ मोमेंट आहे, थोडा वेळ थांबा. जस्ट अ मोमेंट. तुम्हाला मी तो डेटा अटॅच करून देतो म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल. डेटा मी अटॅच करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. जस्ट मी तुम्हाला PPT मध्ये ऍड करून देतो म्हणजे सो दॅट तुम्हाला - 2019 ची रँकिंग मी तुम्हाला देतो याच्यामध्ये. म्हणजे 20चा अजून त्यांनी डिक्लेअर नाही केलाय. 20चा डिक्लेअर होईल यावर्षी. तो डिसेंबर पर्यंत होतो, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत. हा 19 तुम्हाला आता एक्झामला लेटेस्ट एक्झामला विचारला जाणार. त्याच्यात भारताची पण रँक तुम्हाला मी देतो. म्हणजे भारतातील शेजारील कंट्रीज आहेत त्यांच्या काही रँकची आपल्याला गरज नाहीये. ठीक आहे. म्हणजे पाकिस्तानची रँक आहे वॉटेवर. तरी 2-4 काही देशांची तुम्हाला रँकिंग देऊन टाकतो मी. भूटानची आपण घेऊया. त्यांची रँक आणि त्यांना मिळालेले गुण हजारमधून गुण असतात तुम्हाला हे. ते पण तुम्हाला मी याच्यामध्ये ऍड करून देतो.
ठीक आहे. अटॅच करून दिलाय मी तुम्हाला. आता डायरेक्ट आपण घेऊया. ही कॉन्सेप्ट एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. मानव विकास, सो ह्युमन डेव्हलपमेंट. जनतेची सुस्थिती, वेलबिंग हे विकासाचे ध्येय असते. केवळ पैसा लोकांची आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक अशा अंगांनी सुस्थिती निर्माण करू शकत नाही. त्यामुळे युनायटेड नेशनने काय केलं? युनायटेड नेशन एक ऑर्गनायझेशन आहे आंतरराष्ट्रीय लेवलला. सो युनायटेड नेशन्सने काय केलं की मानव विकास या संकल्पनेला त्यांनी या संकल्पनेचा पुरस्कार केला त्यांनी. ही संकल्पना त्यांनी ऍक्सेप्ट केली. कोणती? मानव विकास. ही अगोदर नव्हती ही मानव विकास. 1991 नंतर ही कॉन्सेप्ट त्यांनी पुन्हा जगाला लागू केली मानव विकास. अगोदर कधी मानव विकास काढला जात नव्हता. आता जागतिक लेवलला काढला जातो. आता रिसेंटली बघा तुम्ही नीती आयोगने पण मानव विकास रँकिंग काढलेलं भारताची. आता 2019 ची रँकिंग आलेली नीती आयोगाची. त्यामध्ये प्रत्येक राज्याला त्यांनी स्टेटस दिलेला आहे. त्या स्टेटसनुसार कोणत्या राज्याला सगळ्यात पहिली रँकिंग दिली गेली. ठीक आहे. चला पुढे आपण घेऊया. संयुक्त राष्ट्राने मानवी विकासाची व्याख्या लोकांच्या निवडींच्या विस्ताराची प्रक्रिया म्हणजे आपण त्याला प्रोसेस ऑफ एनलार्जिंग पीपल्स चॉईसेस अशी केलेली आहे. मानवी विकासाच्या सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये दीर्घ व आरोग्यवान जीवन, शिक्षण व उत्तम राहणीमानाचा दर्जा यांचा समावेश होतो. लक्षात घ्या. मानव विकासामध्ये कसं समावेश होणार? सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे दीर्घ व आरोग्यवान जीवन. सो लॉंग जे लाईफ आपण त्याला म्हणतो आणि हेल्दी लाईफ. लॉंग अँड हेल्दी लाईफ. बरोबर. बघा ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये जो पहिला जो मुद्दा आहे तो आहे कशाचा? लॉंग अँड हेल्दी लाईफचा. 2 नंबर आहे एज्युकेशनचा. म्हणजे इंडिकेटर्स आहेत. या इंडिकेटरच्या आधारावर मानव विकास काढला जातो. व तिसरा आहे उत्तम दर्जाचा किंवा उत्तम राहणीमानाचा दर्जा यांचा समावेश होतो. हे महत्वाचे इंडिकेटर्स आहेत. ही तिन्ही इंडिकेटर्स तुम्ही स्टार मार्क करा. तुम्हाला जर विचारलं गेलं मानव विकास कशाच्या आधारावर काढला जातो, कोणते इंडिकेटर्स वापरले जातात मानव विकास काढण्यासाठी, कोणत्या घटकांचा वापर होतो, ते म्हणजे हे तीन: दीर्घ व आरोग्यवान जीवन, शिक्षण आणि उत्तम राहणीमानाचा दर्जा. इतर निवडीमध्ये तुम्हाला आहेत चॉईसेस, राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्कांची हमी, स्वावलंबन व आत्मप्रतिष्ठेचे विविध घटक यांचा समावेश होतो. हे बाकीचे इंडिकेटर्स आहेत जे तुम्हाला पुढे दिले. इतर जे चॉईस आहेत त्याच्यामध्ये कोण आहेत ना? राजकीय स्वातंत्र्य. एखाद्या देशामध्ये आपण राहतो त्या देशामध्ये आपल्याला पॉलिटिकल फ्रीडम किती मिळते, बरोबर. आपल्या जे आपले ह्युमन राईट्स आहेत त्या ह्युमन राईट्सची गॅरंटी कशा प्रकारे आपल्याला दिली जाते त्या देशामध्ये, त्याची हमी कशा प्रकारे आपल्याला सुप्रीम कोर्ट किंवा आपले पॉलिटिकल मंडळी देते आपल्याला. आणि स्वावलंबन व आत्मप्रतिष्ठेचे विविध घटक या तिघांचा बाकी याच्यामध्ये निवडी बाकी अदर चॉईसेस मध्ये समावेश केला जातो. यांचा समावेश होतो, बरोबर. या अत्यावश्यक निवडी ज्या आहेत इसेन्शियल चॉईसेस, यांना आपण काय म्हणतो? इसेन्शियल चॉईसेस म्हणतो. कारण त्यांच्या अभावी लोकांना इतर अनेक संधीपासून वंचित राहावे लागते किंवा वंचित राहावे लागू शकते. जर या गोष्टी नाही मिळाल्या तर आपल्याला मग काय एक प्रकारे असं म्हणू शकतो की आपला देश कोणत्याही प्रकारे मानव विकास आपल्या देशामध्ये झालेलाच नाही. मानव विकास मध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. शिक्षण, दीर्घ आयुष्य, दीर्घ आणि आरोग्यवान जीवन, उत्तम राहणीमानाचा दर्जा, या 3 महत्वाचे घटक आहेत. बाकी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. कारण त्यांच्या अभावी लोकांना इतर अनेक संधींपासून वंचित राहावे लागू शकते. यावरून मानवी विकास ही जी लोकांच्या निवडींच्या विस्ताराच्या प्रक्रियेबरोबरच सुस्थिती उंचावण्याची ही प्रक्रिया आहे. ठीक आहे, तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आता बघा, मानवी जो रँक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ही रँक तुम्हाला मी ऍड करून दिली बघा आता रिसेंटली पीपीटी मध्ये ऍड करून दिली. ही डायरेक्ट तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा. ही रँकिंग आहे, 2019 चा डेटा आहे आणि ही युनायटेड नेशनने काढलेला रिपोर्ट आहे. लक्षात घ्या, 2019 डेटा, 2020 रिपोर्ट. डेटा 2019 चा आहे, रिपोर्ट 2020 ला पब्लिश केलेला आहे. डेटा कधीचा आहे? 19 चा. आता जो 21 मध्ये येणार तो डेटा असणार 20 चा, रिपोर्ट असणार 2021 चा. जे पब्लिकेशन 2021 असणार आहे. ऍव्हरेज अॅन्युअल ग्रोथ 2010 2019, 2010 पासून 2019 मध्ये 19 पर्यंत
किती पर्सेंट ग्रोथ झाला या देशांमध्ये आपण बघूया. सगळ्यात नंबर वनला नॉर्वे येतं. नॉर्वेची रँक जी आहे सगळ्यात टॉपला आहे. बघा 1000 मधून गुण दिले जातात एकूण. 1000 नाही राहत ते 0.1 असतं. सॉरी 1000च आहे. ठीक आहे 1000 मधून असतं. एकाला पण टोटल आउट ऑफ 1000 कोणालाच नाहीये. आता ते 100% नाही राहत, तिथे 1000 असतं. का? कारण एवढे सारे कंट्रीज आहेत. प्रत्येक देशाचा वेगळा इंडिकेटर आहे. लक्षात घ्या. सो बघा इथे त्यांनी म्हटलं पहिलं नॉर्वे. ठीक आहे पहिला आहे नॉर्वे. नॉर्वे इज द टॉप रँकर. नॉर्वेला किती गुण मिळाले 1000 मधून? 0.957. ठीक आहे. तर मी 1000 थोडं चुकीचं सांगितलं तुम्हाला. 1000 नाही तो 1 असं आहे बघा. 1.00. ठीक आहे. इथून ते रँक आहे 1.00. याच्यातून ते रँक काढलेली आहे वन रँक मधून. सो यामध्ये नॉर्वे नंबर 1ला. नॉर्वेला 1 मधून 0.957 गुण मिळालेले आहेत. म्हणजे नॉर्वेची ग्रोथ किती झाली या 9 वर्षामध्ये? 0.20% ग्रोथ झाली नॉर्वेची. त्यानंतर आयर्लंड 2 नंबरला आहे. 0.955 आयर्लंडला गुण मिळालेले आहेत. तर आयर्लंड 2 नंबरला. आयर्लंडची ग्रोथ किती झाली? 0.65%. म्हणजे आयर्लंडची ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे. सो माइट बी येणाऱ्या काही वर्षामध्ये आयर्लंड टॉप रँकर बनू शकतो. स्वित्झर्लंड 3 नंबरला आहे. स्वित्झर्लंडची ग्रोथ बघा मायनस झाली मायनस. सो इथे बघा 0.955 आहे. यांची काही ग्रोथ नाहीये. कारण इथं प्लस नाही बघा तुम्ही बघू शकता इथे. इथं ग्रीन सिग्नल नाहीये. ठीक आहे. चेंज ओव्हर 5 इयर्स आहे. इथं काही चेंज आहे का? नाहीये. सॉरी मग इथं नॉर्वेचा पण काही बदल नाहीये. ठीक आहे नॉर्वेचाही ग्रोथ नाहीये. म्हणजे ग्रोथ आहे पण तो मायनस मध्ये. ठीक आहे. सो मग 0.16%. त्यानंतर हाँगकाँग प्लस मध्ये आहे. हाँगकाँग 4 नंबरला आहे. 0.949. बघा आईसलँडला मागे फेकलं हाँगकाँग. सगळ्यात महत्वाची गोष्ट. जर्मनी स्वीडन हे सगळे वरती होते. हाँगकाँग तर खूप मागे होतं. हाँगकाँग तर चायनामध्ये येतो हा कंट्री. ठीक आहे. सो 0.949 हाँगकाँगचा आहे आणि इथे 0.54% यांनी ग्रोथ केलेला आहे 10 वर्षात. पहिले तुम्हाला हे 3 लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी जाऊ द्या. 4-5 नंबर नॉट इम्पॉर्टंट. आइसलँड 0.949 आहे. हा पण प्लस मध्ये आणि जर्मनी मायनस मध्ये गेलेला आहे. हे रेड जे आहे ते मायनस आहे. लक्षात म्हणजे यांची रँक खाली गेलेली. तुम्हाला बोलू नाही पहिले वरती होते रँकिंग मध्ये. ही खाली आलेली आहेत. सो अशा प्रकारे आपण बघितलं. पुढचं आपण इंडियाची रँक बघूया. इंडिया बघा 131 रँक इंडियाची. सगळ्या देशांमध्ये किती आहे? 131वी रँक इंडियाची. इंडिया प्लस मध्ये चला इंडियाची ग्रोथ आहे. इंडियाने 1.21% ग्रोथ केलेली आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये. जी अगोदर 133 होती मागच्या वर्षी 18च्या रिपोर्टमध्ये डेटामध्ये. 19च्या रिपोर्टमध्ये सॉरी 20च्या रिपोर्टमध्ये ती आता 131 म्हणजे चांगली रँक झालेली. इंडिया प्लस मध्ये. बांगलादेश पण आहे. बांगलादेश तर छानच रँक केली एकदम. 1.41% आहे बांगलादेश. 0.632 गुण मिळाले. भारताचे गुण किती आहेत? 0.625. हे बघा हे गुण लक्षात घ्या आणि किती टक्क्याने वाढ केली हे पण लक्षात ठेवा. रँक किती ते पण लक्षात ठेवा बरं. हे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. इंडियाची रँक, इंडियाला किती गुण मिळाले 1 मधून आणि इंडियाला किती टक्के इंडियाने ग्रोथ केली. म्हणजे राहणीमान वर हा सगळ्या गोष्टी असतात. पैसा, राहणीमान, इन्कम, आरोग्य कसं आहे सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. सो म्हणून लोकांना विकासाच्या भोवती रचण्याऐवजी विकास लोकांभोवती रचला पाहिजे. त्यांनी काय म्हटलं बघा, म्हणून लोकांना विकासाच्या भोवती आपण रचण्याऐवजी काय केले पाहिजे? लोकांनाच आपण ठीक आहे लोकांभोवतीच आपण विकास रचला पाहिजे. यामुळे काय होईल? विकास लोककेंद्रित बनणार. विकास कसा बनणार? लोककेंद्रित बनणार.
तसेच विकास हा सहभागयुक्त म्हणजे पार्टिसिपेटरी असावा. पार्टिसिपेटरी म्हणजे काय बघा, म्हणजे देशाच्या विकासामध्ये सगळ्यांचा हातभार असावा. सगळ्या जनतेने त्याच्यामध्ये सामील व्हावं. सगळ्या जनतेने एक फिलिंग आली पाहिजे सगळ्या जनतेमध्ये, की देशाचा विकास झाला तर आपला विकास होईल या प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर आणि त्यासाठी लोकांना आपल्या क्षमतांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि प्रशिक्षणाविषयी सुधारणा करण्यासाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असाव्यात. तसेच लोकांना आपल्या क्षमता वापरण्याचीही संधी उपलब्ध असावी. त्यासाठी त्यांना सामुदायिक निर्णयांमध्ये कम्युनिटी डिसिजन्स पूर्ण सहभाग घेता यावा आणि तसेच मानवी, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा लाभ प्राप्त व्हावा. आर्थिक वृद्धी व मानवी विकास या संकल्पनांमध्ये मूलभूत फरक असा आहे की आर्थिक वृद्धीमध्ये केवळ राष्ट्रीय उत्पन्न वाढीवर भर दिला जातो. मात्र मानवी विकासामध्ये मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय समावेश केला जातो. म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, आर्थिक वृद्धी व मानवी विकास या संकल्पनामध्ये मूलभूत फरक असा आहे की आर्थिक वृद्धीमध्ये फक्त इन्कम वाढवलं जातं. देशाचं इन्कम वाढवलं जातं, उत्पन्न वाढवलं जातं. पण त्यासोबत लोकांची डेव्हलपमेंट होते का? लोकांचं आरोग्य सुधारतंय का? लोकांचं शिक्षण चांगल्या प्रकारे मिळते का लोकांना? या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. आर्थिक वृद्धीमध्ये फक्त काय? इन्कम जनरेशन, की आपला आर्थिक विकास व्हावा. आर्थिक विकास म्हणजे एक प्रकारे डेव्हलपमेंटची गोष्ट नाही करत आहे मी, की फक्त एक इन्कम वाढेल. जसं बघा आता फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाकडे खूप सारा पैसा आहे, बरोबर? पण त्याचं आरोग्य ठीक नाहीये. तो कधी लक्ष देत नाही आरोग्याकडे किंवा त्याला त्याचं शिक्षण काही नाही, पण पैसा भरपूर आहे. बरोबर? म्हणजे अशा भारतामध्ये खूप नमुने आहेत तुम्हाला सापडतील. ठीक आहे. पैसा खूप आहे, पण शिक्षण काही येत नाही, जात नाही, काही नाही. आय डोंट नो, अंगठे वाजवून. ठीक आहे. मग अशा प्रकारे मग तो आर्थिक वृद्धी म्हणजे काय? जस्ट इन्कम असतं. व मानवी विकास जे आहे या संकल्पनांमध्ये मूलभूत फरक तुम्हाला मी सांगितला. आर्थिक वृद्धीमध्ये केवळ काय राष्ट्रीय उत्पन्न वाढीवरच फक्त भर दिला जातो. मानवी विकासामध्ये माणसाच्या सर्व अंगांचा म्हणजे जीवनाच्या सर्व अंगांचा समावेश केला जातो. मग ते आर्थिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असेल किंवा राजकीय असेल. ठीक आहे. पुढचा मुद्दा घेतोय आपण. आर्थिक मानवी विकास घडून येण्यासाठी सॉरी अर्थात मानवी विकास घडून येण्यासाठी आर्थिक वृद्धी गरजेची असतेच. मात्र वेगळ्या दृष्टिकोनातून त्यामागील तत्व असे आहे की मानवी निवडींच्या विस्तारासाठी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा उत्पन्नाचा वापर यूज ऑफ इन्कम अँड नॉट इन इन्कम इटसेल्फ अधिक निर्णायक ठरत असतो. सो राष्ट्राची खरी संपत्ती ही राष्ट्रातील लोक असल्याने मानवी जीवनाची समृद्धी हेच विकासाचे ध्येय असलं पाहिजे. सो हा जनरल डेटा आहे, अजून इथे आपण घेतलेला आहे. ठीक आहे. पर्यंत कोणाला काय डाऊट क्वेश्चन्स सो विचारू शकता तुम्ही. कोणाला डाऊट क्वेश्चन इथपर्यंत? ते मानवी विकास इयर काय सांगितलं होतं? 2019. म्हणजे मानवी विकास जो आहे, जो मी तुम्हाला रिपोर्ट दिला ना आता रँकिंग वगैरे, त्या लेटेस्ट आहे आता 2019 चा डेटा आहे. 20 मध्ये पब्लिश सॉरी 20 मध्ये पब्लिश झालाय मागच्या वर्षी. आता 2020 चा अजून नाही डिक्लेअर. 2020 चा डेटा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येणार. तो एंडिंगला आहे, तो इयर एंडिंगला असतो. तुम्ही त्या रँकिंग लक्षात ठेवा. भारताची रँकिंग काय 131. भारताला एकूण किती गुण मिळाले 1 मधून? किती टक्के भारताने ग्रोथ केली? ठीक आहे. अजून मानवी विकास कशाच्या आधारावर काढला जातो सांगा बरं? दीर्घ व आरोग्यवान जीवन, दीर्घ व आरोग्यदायी जीवनमान.
शिक्षण आणि शिक्षण उत्तम दुसरा राहणीमानाचा दर्जा. हा उत्तम राहणीमानाचा दर्जा. एक्झॅक्टली. बघा इंग्लिश मध्ये तुम्हाला मी सांगतो, हेल्थ अँड आपण त्याला म्हणतो एक प्रकारे पहिला कुठला सांगितलं मी तुम्हाला, उत्तम राहणीमानाचा दर्जा. आरोग्यदायी जीवन, अजून त्याच्या अगोदरचा वर्ड कोणतं सांगितलं मी तुम्हाला? दीर्घ दीर्घ Health. सर, दीर्घ. हा दीर्घ श्वास. लॉंग लाईफ आणि हेल्थ हा पहिला फॅक्टर आहे मानव विकास कन्सिडर करण्यासाठी. लक्षात. दुसरा फॅक्टर आहे एज्युकेशन. तिसरा फॅक्टर आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा तिसरा फॅक्टर आहे. तो अशा प्रकारे 3 फॅक्टर लक्षात ठेवायचे तुम्ही. या 3 फॅक्टर नुसारच मानव विकास काढला जातो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. ओके. आता आपण पुढचा घेऊया, समावेशी वृद्धीची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ. आता ही संकल्पना काय? इन्क्लुसिव्ह ग्रोथ आपण कशाला म्हणणार? सर्वसमावेशक ग्रोथ म्हणजे काय बघा, यामध्ये आपण जो समाजाचा सगळा सेक्टर जो आहे, समाजाच्या प्रत्येक सेक्शनला आपण इन्क्लुसिव्ह ग्रोथ मध्ये सामावून घेतो. प्रत्येक सेक्शन समाजाचा जो इन्क्लुसिव्ह ग्रोथ मध्ये समाविष्ट असणार आहे. यामध्ये बघा, वृद्धी प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणारे वृद्धीला सर्वसमावेशी वृद्धी असे म्हटले जाते. सर्वसमावेशी वृद्धी आपण कशाला म्हणणार? जेव्हा आपण सगळ्यांना सामावून घेणार त्याच्यामध्ये, म्हणजे समाजाच्या प्रत्येक सेक्शनला, प्रत्येक कॅटेगरीला, त्याला आपण म्हणतो कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, जसं नरेंद्र मोदींनी सांगितलं, सबका साथ सबका विकास. ठीक आहे, म्हणजे तो सर्वसमावेशक विकास झाला, एक इन्क्लुसिव्ह ग्रोथ झाली. समावेशी वृद्धीची संकल्पना सरकारी विकासाचा डावपेच म्हणून, ठीक आहे, डावपेच म्हणून सर्वप्रथम 19व्या योजनेच्या दृष्टिकोन पत्रात मांडण्यात आली होती. 19वी योजना लक्षात घ्या. जेव्हा योजना कार्यक्रम राबवला गेला होता भारतामध्ये, त्यावेळेस त्या दृष्टिकोन पत्रात ही मांडण्यात आली होती. मात्र भारताच्या नियोजन प्रक्रियेमध्ये आधीपासूनच न्यायासह वृद्धी म्हणजे ग्रोथ विथ जस्टिस किंवा समन्यायासह वृद्धी म्हणजे ग्रोथ विथ इक्विटी या संकल्पना होत्याच अगोदर. तुम्ही जर डीपीएसपी बघितलं, पॉलिटीमध्ये मी तुम्हाला शिकवले बघा, वेलफेअर स्टेट म्हणजे सरकारची जबाबदारी आहे की एक वेलफेअर स्टेट तयार करणे. डीपीएसपी मध्ये तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, कल्याणकारी राज्य म्हणजे सगळ्यांसाठी विकास करणं. न्यायासह वृद्धी या संकल्पनेचा आधार वितरणात्मक न्यायावर म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसवर होता. भारतात मुळातच असलेल्या सांपत्तिक विषमतेमुळे उत्पन्नाची विषमता अधिकच वाढीस लागण्याचा धोका होता. त्यामुळे काय झालं की उत्पन्नाचे वितरण अधिकाधिक समान होण्यासाठी सरकारी हस्तक्षेप महत्वाचा मानण्यात आला होता आणि त्यासाठी वृद्धीच्या डावपेचांमध्येच योग्य अशी सरकारी संस्थात्मक यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली होती. सो त्यामुळे वस्तू सेवांचे उत्पादन व वितरण प्रक्रियेमध्ये सरकारची मोठी भूमिका प्रस्थापित करून वितरणात्मक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा घेऊया. सो मात्र 1991चा जो त्यांनी तुम्हाला पॉलिसी सांगितली, इकॉनॉमिक ग्रोथ, नॉट इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक रिफॉर्म्स. 1991च्या ज्या आर्थिक सुधारणा होत्या, या आर्थिक सुधारणांपासून सरकारची अर्थव्यवस्थेतील जी भूमिका आहे ती कमी होऊन बाजार शक्तीचे महत्व वाढत गेले. म्हणजे पहिले आपली अर्थव्यवस्था कशी होती? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये गव्हर्नमेंटचा खूप जास्त दबदबा होता 1991च्या अगोदर. पण 1991 नंतर आपली अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्थेकडे येणे वाटचाल केली. आपली अर्थव्यवस्था पहिले बंदिस्त होती, म्हणजे इझिली कोणालाही इन्व्हेस्ट भारतामध्ये करता येणार नाही. एखाद्या कंपनीला, फॉरेनच्या कंपनीला त्यांना भारतामध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही, शेअर घेता येणार नाही भारतातले. ठीक आहे, परंतु 1991 नंतर या सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या, ज्याने आपल्या अर्थव्यवस्थेला प्रचंड फायदा झाला होता. ठीक आहे, पण एवढा फायदा झाला असून देखील आपले जे दरोडे उत्पादन आहे ते मात्र वाढलं नाही कुठं पण. म्हणजे त्याचा इतका ग्रोथ नाही झाला, वाढलं पण एवढा ग्रोथ झाला नाही त्याचा. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेचा मुख्य भर कशावर असतो? आर्थिक वृद्धीवर असतो, म्हणजे मार्केट इकॉनॉमी. जर तुम्हाला मी कॅपिटलिस्ट सांगितलं होतं,
त्यांचा मेन उद्देश कसा, फोकस कशावर राहतो, त्यांचा मेन भर असतो तो म्हणजे आर्थिक वृद्धीवर असतो. सामाजिक समानतेवर म्हणजे सोशल इक्विटी याच्यावर नसतो. म्हणजे समाज विकास करतोय की नाही करतोय, समाजामध्ये विकास होतोय की नाही होतोय याचीच त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांचं मेन असतं इन्कम जनरेशन करणं. ठीक आहे. सो त्यामुळे भारतात आर्थिक वृद्धी घडून आली, मात्र तिचा फायदा मूठभर लोकांना झाला होता. मात्र ग्रामीण व अनौपचारिक क्षेत्रातील बहुसंख्य जनता तिच्या फायद्यापासून वगळली गेली होती. ठीक आहे. त्यामुळे काय झालं की वृद्धी प्रक्रियेतून वगळल्या गेलेल्या एक्सक्लुडेड वंचित गटास वृद्धी प्रक्रियेत एक समाविष्ट करून घेण्यासाठी समावेशी वृद्धीची संकल्पना मांडण्यात आली. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं ना की जेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ आपली होत होती, आर्थिक वृद्धी 1991 नंतरची, त्यावेळेस काय होतं की बघा, जेव्हा एखादी इकॉनॉमी ही आर्थिक इकॉनॉमी म्हणजे एक फ्री इकॉनॉमीकडे वाटचाल करते, म्हणजे मार्केट इकॉनॉमीकडे वाटचाल करते, त्यांचं लक्ष असतं फक्त नफा फायदा, समाजाचा विकास होतोय की नाही होतोय याकडे त्यांचं लक्ष न राहतं. आणि विकासामध्ये समाजाच्या सगळ्या सेक्टरचा म्हणजे सगळ्या घटकांचा समावेश होतो की नाही केला जातो की नाही केला जातो याच्याकडे यांचं लक्ष नाही राहत. ठीक आहे. म्हणून कुठेतरी समाजाचा एखादा वर्ग जो आहे तो वगळला जातो याच्यात. त्यामुळे वृद्धी प्रक्रियेतून काय होतं, वगळला गेलेला एक्सक्लुडेड वंचित जो गट आहे, त्या गटास वृद्धी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा, वृद्धी म्हणजे काय, वाढ, समाविष्ट करून घेण्यासाठी समावेशी वृद्धीची संकल्पना मांडण्यात आली होती. म्हणून इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही संकल्पना मांडली गेली होती. ही संकल्पना मांडण्यामागचं कारण काय, 11व्या आणि 12व्या योजनेमध्ये आर्थिक धोरणांची पुनर्रचना करून आर्थिक विकास व सर्वसमावेशी वृद्धी साध्य करण्यासाठी, ठीक आहे, साध्य करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. मग इथे काय म्हटलं, 11व्या आणि 12व्या या योजनेमध्ये आर्थिक धोरणांची पुनर्रचना करून अधिक व्यापक व समावेशी वृद्धी साध्य करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. एक्झाम्पल बघा, 11व्या योजनेचा भर वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ याकडे होता. ठीक आहे. नंतर मग 12व्या योजनेमध्ये काय केलं, 12व्या योजनेचा भर कशावर होता, शाश्वत आणि अधिक समावेशी विकास, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी, फास्टर सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ यावर भर दिला गेला 12व्या योजनेमध्ये. योजनांचा चॅप्टर तुम्हाला याच्यानंतरचा चॅप्टर लक्षात घ्या, आर्थिक योजना, इकॉनॉमिक प्लॅनिंग. समजलं का इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय असतं? इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे समाजाचा जो वगळलेला गट आहे त्या गटाला देखील त्याचा पण आपण आर्थिक वृद्धीमध्ये समावेश करून घेतो, याला म्हणतो आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ. कळालं का? इन्क्लुझिव्ह ग्रोथ कॉन्सेप्ट कळाली, समजली का इन्क्लुझिव्ह ग्रोथ? येस सर. ओके, गुड. चला, पुढचा पॉईंट आहे विकासाचे सामाजिक आर्थिक निर्देशक, इकॉनॉमिक अँड सोशल इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट. बघा, असा डेटा आहे, एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे, तुम्ही याचा बिंदास स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन साठी अतिशय कामात येईल हा डेटा. याच्या बाहेर तुम्हाला मी सांगतो एक्झाम मध्ये क्वेश्चन नाही. इकॉनॉमीमध्ये जे 15 प्रश्न येतील ते मी सांगतो, मी दिलेल्या नोट्स मधून येणार आहेत. एखादा एक दोन क्वेश्चन फक्त बाकी तुम्हाला वाचायचे. याचा अर्थ असा नाही की माझ्या नोट्सवर फक्त डिपेंड राहा, मला मेनची पण तयारी करायची आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही प्रॉपरली त्याचा अभ्यास चालू ठेवा. आता जेव्हा तुम्ही पुस्तक हातामध्ये घेणार, तुम्हाला इकॉनॉमी इझिली कळणार. आता मुलांचा सगळ्यात मोठा हेडॅक असतो इकॉनॉमी, कळतच नाही लवकर, पुस्तक वाचून तर बिलकुल नाही कळत. ठीक आहे. सो विकासाचे सामाजिक आर्थिक निर्देश, इकॉनॉमिक आणि सोशल इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे विकासाचे आपण त्याला काय म्हणतो, एक इकॉनॉमिक आणि सोशल इंडिकेटर्स. त्याच्यातला मुद्दा आहे विकासाचे आर्थिक निर्देशक, इंडिकेटर्स, इकॉनॉमिक इंडिकेटर्स. विकासाचे अंतिम उद्दिष्ट हे मानवी प्रगती आहे. विकासाचे अंतिम उद्दिष्ट काय, मानवी प्रगती. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक वृद्धी हे एक महत्वाचं माध्यम आहे. ठीक आहे. आर्थिक वृद्धी जर चांगली असेल तरच आपल्याला आर्थिक विकास पण अचीव करता येईल ना. आर्थिक वृद्धीवर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात.
आर्थिक वृद्धी जर बरोबर नाहीये तर आर्थिक विकास होणार का? नाही होणार. ठीक आहे. आर्थिक वृद्धी त्यासाठी स्ट्रॉंग असणे गरजेचं आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ, सगळा खेळ इकॉनॉमिक ग्रोथवर असतो, लक्षात ठेवा. विकासाचे अंतिम उद्दिष्ट मानवी प्रगती असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक वृद्धी एक महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे काय होतं की एखाद्या देशाचा झालेला किंवा होत असलेला आर्थिक विकास मोजण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो त्यांना विकासाचे आर्थिक निर्देशक असे म्हणतात. ठीक आहे. आता आर्थिक निर्देशक आपण कशाला म्हणणार? आर्थिक विकास मोजण्यासाठी एखाद्या देशाचा झालेला किंवा होत असलेला, त्यामुळे एखाद्या देशाचा झालेला किंवा होत असलेला जो आर्थिक विकास आहे त्या मोजण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो त्याला आपण आर्थिक विकास किंवा विकासाचे आर्थिक निर्देशक असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आर्थिक विकास मोजण्याचं जे काही मेजरमेंट असते त्याला आपण इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणतो. राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्न, नॅशनल प्रोडक्ट अँड इन्कम. बघा, आर्थिक विकास मोजण्याचं निर्देशक कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या. एक्झामला विचारणार तुम्हाला. पहिलं आहे राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न, नॅशनल प्रोडक्ट अँड इन्कम, नॅशनल इन्कम. हे काय काय कशाचे निर्देशक आहेत? आर्थिक विकास, सॉरी आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास, आर्थिक विकासाचे इंडिकेटर. देशातील आर्थिक क्रियांचा स्तर मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. राष्ट्रीय उत्पादन बाजारभावाला मोजला जातो तर राष्ट्रीय उत्पन्न घटक किमतीला मोजले जातात. राष्ट्रीय उत्पादन कोणत्या किमतीला मोजणार आपण? फॅक्टर कॉस्ट, सॉरी मार्केट कॉस्ट. आणि राष्ट्रीय उत्पन्न ते आपण फॅक्टर कॉस्टला काउंट करतो. ठीक आहे. केवळ वस्तू सेवांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने, पॉईंट काय बघा, केवळ वस्तू सेवांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानेही राष्ट्रीय उत्पादन वाढते, मात्र ही खरी वाढ नसते. म्हणून राष्ट्रीय उत्पादन चालू तसेच स्थिर किमतीने मोजले जाते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना, रिअल जीडीपी जो आहे त्यानेच आपला जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो. पहिला इंडिकेटर आपण बघितला जीडीपी, म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पादन उत्पन्न बघितलं. नॅशनल इन्कम, नॅशनल अकाउंटिंग अँड इन्कम. ठीक आहे. पर कॅपिटल इन्कम, दरडोई उत्पन्न, हा दुसरा इंडिकेटर आहे आर्थिक विकासाचा. दरडोई उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या होय. नॅशनल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन ऑफ इंडिया, त्याला काय म्हणतात? दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न हा अधिक चांगला निर्देशक मानला जातो, मात्र तो एक साधा सरासरी असतो. त्यातून उत्पन्नाचे खरे वितरण समजून येत नाही. देशाचे दरडोई उत्पन्न जास्त असले तरी मात्र त्याचे व्यक्तिनिहाय वितरण हे अत्यंत असमान असू शकते. ठीक आहे. हा दुसरा आपण इंडिकेटर बघितला. तिसरा इंडिकेटर काय बघा, इनइक्वालिटी ऑफ इन्कम अँड वेल्थ, उत्पन्न व संपत्तीची समानता किंवा विषमता. कोणत्याही देशात उत्पन्न व संपत्तीची पूर्ण समानता असणे शक्य नाही. उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेन्झ वक्र रेषा व गिनी गुणांकाचा वापर केला जातो. आता ही सगळ्यात महत्वाची लाईन आहे, डायरेक्ट अंडरलाईन करून घ्या तुम्ही. स्क्रीनशॉट नंतर डायरेक्ट याला स्टार मार्क करून घ्यायचं. ज्या तुम्ही स्क्रीनशॉट काढलाय ना, याचे तुम्ही नोट्स पण काढत चला तुमच्या पर्सनल स्क्रीनशॉट मधून, वन लाइनर्स. ठीक आहे. बघा, कोणत्याही देशात उत्पन्न व संपत्तीची पूर्ण समानता असणे शक्य नाहीये. तुम्ही अमेरिकेत जा, नाही तर तुम्ही इंग्लंडला जा, तुम्हाला इन्कमची इक्वॅलिटी कुठे दिसणार नाही, इनइक्वॅलिटीज तुम्हाला दिसणार कुठे पण. ठीक आहे. पण इथे तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे, उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण मोजण्यासाठी एक वक्ररेषा आहे, त्याला नाव आहे लॉरेंज वक्ररेषा किंवा गिनी गुणांकाचा वापर केला जातो. तुम्हाला जर विचारला गेला क्वेश्चन एक्झाम मध्ये, उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण मोजण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर केला जातो?
उत्तर असणार आहे लॉरेंज वक्ररेषा आणि दुसरं असणार आहे गिनी गुणांक. ठीक आहे. लॉरेंज वक्ररेषेवरून काढलेला जो गिनी गुणांक आहे, जेवढा कमी लॉरेंज वक्ररेषेवरून जो गिनी गुणांक काढला जाणार, तो गिनी गुणांक जेवढा कमी तेवढी उत्पन्न किंवा संपत्तीची विषमता कमी असणार. आणि या उलट गिनी गुणांक जेवढा जास्त तेवढी उत्पन्न व संपत्तीची विषमता अधिक असणार. ठीक आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट पॅराग्राफ या. तिसरा इंडिकेटर आपण बघितला. चौथा इंडिकेटर बघा, दारिद्र्याचा स्तर. हा चौथा इंडिकेटर आहे आर्थिक विकासाचा. लेवल ऑफ पॉवर्टी. दारिद्र्याचा उच्च स्तर आर्थिक विकासाची कमतरता दर्शवतो. दारिद्र्याचा स्तर दारिद्र्य रेषेने दर्शविला जातो. ठीक आहे. दारिद्र्याच्या स्तरावरून जीवनाच्या गुणवत्तेचा स्तर, त्याचबरोबर उपासमार, कुपोषण, निरक्षरता व पर्यायाने मानवी विकास स्तराचा अंदाज म्हणजे हे आपल्याला येत असतो याच्यावर. ठीक आहे. दारिद्र्याच्या स्तरावरून जीवनाच्या गुणवत्तेचा स्तर, उपासमार, कुपोषण, निरक्षरता, पर्यायाने मानवी विकास स्तराचा अंदाज येत असतो. ठीक आहे. इथपर्यंत हा मुद्दा आपण क्लिअर केला. तर मला सांगा, एक आर्थिक विकासाचे तुम्हाला निर्देशक कळालेत, इंडिकेटर्स काय कळालेत? काही क्वेश्चन असेल तर विचारा. आपण आर्थिक विकासाचे निर्देशक बघितले. आता आपण विकासाचे सामाजिक निर्देशक बघणार आहोत. काही क्वेश्चन डाऊट असेल तर नक्की विचारा. सर गिनी गुणांक काढण्याचं एकदम डीपली जाण्याची गरज नाही ना आपल्याला? नाही अजी बिलकुल नका, त्याच्यात पडूच नका. ते कॅल्क्युलेशन आहे पूर्ण. त्यामुळे फक्त एवढं समजून घ्या, मला जर विचारलं गेलं उत्पन्नाची जी समानता आहे, ठीक आहे, इन्कम इनइक्वॅलिटी, इन्कम इनइक्वॅलिटीसाठी पुढील कोणत्या फॅक्टरचा वापर केला जातो? तुमचं उत्तर असणार गिनी गुणांक. उत्पन्न किंवा संपत्तीचा असमानतेचं प्रमाण मोजण्यासाठी लॉरेंज वक्ररेषा आणि गिनी गुणांकाचा वापर केला. बस एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला दुसरा ते क्वेश्चन विचारणारच नाही डीप मध्ये त्याच्यावर. ठीक आहे. ओके सर. पुढे आपण जाऊया. आता आपण बघतोय विकासाचे सामाजिक निर्देशक, म्हणजे आपण याला म्हणतो विकासाचे सोशल इंडिकेटर्स. शिक्षण व आरोग्य हे मानवी विकासाचे महत्वाचे घटक आहेत. यावरून आपण विकासाचे महत्वाचे सामाजिक सूचक पुढील प्रमाणे आहेत. ठीक आहे. आता याचे इंडिकेटर, सोशल इंडिकेटर्स कुठले कुठले बघा विकासाचे. त्यामध्ये पहिला एज्युकेशन इंडिकेटर आहे. देशातील शैक्षणिक स्तर दर्शवण्यासाठी साक्षरता दर, विशेषतः महिलांची साक्षरता, विभिन्न वयोगटातील शाळकरी मुलांची स्थूल व निव्वळ पटसंख्या म्हणजे प्रेझेंट स्टुडंट्स, ते पटसंख्येचं प्रमाण, ग्रॉस नेट एनरोलमेंट रेशो आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, गळतीचे प्रमाण, ड्रॉपआउट रेशो किती विद्यार्थ्यांचं, विद्यार्थी शिक्षण प्रमाण यासारखे सूचक वापरले जातात. एज्युकेशन इंडिकेटर मध्ये हे इंडिकेटर येते तुम्हाला. वेगवेगळ्या वयोगटातील शाळकरी मुलांचे स्थूल व निव्वळ पटसंख्या प्रमाण, ग्रॉस नेट एनरोलमेंट रेशो. दुसरा आहे महिलांची साक्षरता, नंतर गळतीचे प्रमाण, ड्रॉपआउट रेशो आणि विद्यार्थी शिक्षक प्रमाण यासारखे सूचक वापरले जातात. लक्षात. ठीक आहे. विद्यार्थी शिक्षक प्रमाण म्हणजे बघा, विद्यार्थी खूप आहेत, शिक्षक कमी आहेत. पहिला आपण इंडिकेटर बघितला शिक्षण. दुसरा इंडिकेटर आहे आरोग्य, हेल्थ इंडिकेटर्स. हे सगळे सामाजिक इंडिकेटर्स आहेत विकासाचे. हेल्थ इंडिकेटर, शिक्षणातून प्राप्त केलेली कौशल्य वापरण्याची क्षमता आरोग्याच्या स्तरावरून अवलंबून असते. त्यांनी काय म्हणलं, शिक्षणातून प्राप्त केलेली जी कौशल्य आहे, कौशल्य वापरण्याची क्षमता आरोग्याच्या स्तरावर अवलंबून असते. दीर्घ जीवनकाळ, लॉंगेविटी आपण याला म्हणतो. शब्द एखादे थोडासा स्पेस दिला गेला. लॉंगेविटी दर्शवणाऱ्या निर्देशकांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. ठीक आहे. पुढील बाबी कुठल्या? जन्माच्या वेळेचे आयुर्मान,
अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर, पोषण दर्जा आणि सुचितेची स्थिती इत्यादी. बघा त्यांनी काय म्हटले, जन्माच्या वेळेचे आयुर्मान, अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर, पोषण दर्जा, सुचितेची स्थिती इत्यादी हे जे आहेत दीर्घ जीवनकाल दर्शवणाऱ्या निर्देशकांमध्ये या घटकांचा समावेश होतो. लॉंगेव्हिटीसाठी हे घटक कॅल्क्युलेट केले जातात. ठीक आहे. लोकसंख्येच्या वाढीचा दर तिसरा इंडिकेटर आहे रेट ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. आर्थिक विकास लोकसंख्येच्या वाढीचा दर यात जवळचा संबंध आहे. पारंपरिक व न्यूज विकसित समाजात लोकसंख्येच्या वाढीचा दर उच्च असतो. लोकसंख्येचा वाढीचा दर जन्मदर, मृत्यूदर, जननदर यासारख्या दरांवरून ठरत असतो. चीन आणि इंडियामध्ये जन्मदर खूप जास्त आहे, मृत्यूदर पण जास्त आहे. ठीक आहे. लिंग चौथा इंडिकेटर आहे लिंग विषयक विकास निर्देशक, जेंडर रिलेटेड इंडिकेटर्स. महिलांच्या विकासाचा स्तर परिगणित करण्यासाठी लिंग विषयक विकास सूचक वापरले जातात. उदाहरण बघा, जेंडर असमानता निर्देशक. ओके, आता आपण दोन्ही इंडिकेटर्स बघितले. दोन्ही इंडिकेटर्स काही तुम्हाला डाऊट क्वेश्चन्स? सामाजिक इंडिकेटर, आर्थिक विकासाचे इंडिकेटर, दोन्ही इंडिकेटर आपण ऑलरेडी डिस्कस केले आहोत. ठीक आहे. अजून चॅप्टर आपलं खूप बाकी आहे. सो आपण रेस्ट ऑफ पुढील चॅप्टर मध्ये कंटिन्यू करूया. तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारा मला. सो वी कॅन हॅव क्वेश्चन आन्सर सेशन. सर अर्भक मृत्यू दर म्हणजे काय? अर्भक म्हणजे जे जन्माला आलेले जे बाळ असतात ना त्यांचं मृत्यू, त्याला अर्भक मृत्यू दर म्हणतात. इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणतात. इन्फंट म्हणजे विदिन 1 इयर, 1 वर्षाच्या आत त्यांचा मृत्यू होईल, त्याला अर्भक म्हणतात. ओके. हा थोडा मराठीमध्ये शब्द विचारून घेतला बरं, अवघड शब्द एखादा असेल तर. सर जनन दर म्हणजे काय? जन्मदर. जनन दर जन्मदर नसेल, जन्मदर असेल. सर तुम्ही लिहिलं होतं का इंडिकेटर्स म्हणून? जनन दर हा लोकसंख्येच्या वाढीचा दर, जन्मदर, मृत्यूदर, जनन दर. थोडा वर्ड इंग्लिश मध्ये मला माहिती असेल, मराठीमध्ये थोडा शब्दांचा हे होतो. ठीक आहे, बघून घेतो एकदा, तुम्हाला सांगतो. असं कुठे त्यांनी दिलं नाहीये, पण तरी मी सर्च करतो. ओके ओके ओके. रिप्रोडक्टिव्ह रेट आहे. ओके सर. रिप्रोडक्टिव्ह रेट आहे. रिप्रोडक्शन म्हणजे जन्माला येणारे बाळ. ओके सर. ठीक आहे. त्याला आपण जो रिप्रोडक्टिव्ह रेट. अजून काही? मराठीमध्ये बरेचसे शब्द अवघड असतात ना समजायला. सर जन्माच्या वेळेचे आयुर्मान म्हणजे काय होतं? कोणत्या याच्यामध्ये होतं? आरोग्य विषयक निर्देशक.
एक मिनिट. अच्छा, आरोग्यामध्ये. याच्यामध्ये म्हणता ना तुम्ही? हो सर. जन्माच्या वेळचे आयुर्मान म्हणजे काय? जेव्हा एखादा बालकाचा जन्म होतो ना, त्यावेळेस त्याचं तो किती वर्ष जगू शकतो याचे आयुर्मान एक काढलं जातं. त्याची लॉंगिव्हिटी काढली जाते. जन्माच्या वेळचे आयुर्मान. जन्माला आल्यापासून एक्सपेक्टेड इयर्स ऑफ लाईफ त्याची किती आहे? फ्युचरमध्ये तो किती वर्ष जगू शकतो? म्हणजे त्याच्या बॉडीवरून तो कॅल्क्युलेट करतात. त्याला म्हणतात जन्माच्या वेळचे आयुर्मान. त्यांनी ते म्हटले, actually it refers to the average number of years a newborn is expected to live if mortality patterns at the time of its birth remain constant in the future. ठीक आहे, याला म्हणतो आपण ओके सर. जन्माच्या वेळचे आयुर्मान. अजून पोषण दर्जा तर माहितीच आहे, त्याला किती प्रमाणात न्यूट्रिशन प्रोव्हाइड केले जाते. माता मृत्यू दर म्हणजे काय? बाळाला जन्म देण्याच्या टायमिंगला माताचा मृत्यू होणे त्याला म्हणतो माता मृत्यू दर. बाल मृत्यू दर म्हणजे जन्माच्या टाइमला बालचा म्हणजे मुलाचा मृत्यू होणे बाळाचा, त्याला बाल मृत्यू दर म्हणतात. ठीक आहे, अजून सर राष्ट्रीय उत्पाद आणि उत्पन्न हा पॉइंट सांगा ना सर परत. राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न मागच्या क्लासला नव्हते का तुम्ही? पहिल्या 2 नंबरच्या इकॉनॉमिक. चॅप्टर मध्ये. हो, मागच्या इकॉनॉमिक्स. क्लासमध्ये मी सांगितलं ना उत्पादन आणि उत्पन्नामध्ये काय फरक. हा सर, पण त्यामध्ये तो एक हम्म. पॉइंट आहे ना, एक मिनिट हा सर. हम्म. ते राष्ट्रीय उत्पाद बाजार भावाला मोजले जाते तर राष्ट्रीय घटक किमतींना मोजले जाते. त्याचं मिनिंग नाही कळालं. हो ना, मी जसं आता या क्लास या चॅप्टरला मी शिकवलं, पण मागच्या चॅप्टरला पण मी त्याचा मिनिंग तुम्हाला सांगितलं होतं. काय होतं सांगा बरं, कोणी सांगेल का? राष्ट्रीय उत्पाद आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय डिफरन्स? नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पाद म्हणजे काय? मग प्रोडक्शन. प्रोडक्शन मध्ये दोघांचा डिफरन्स काय? मी तुम्हाला हे नॅशनल जीडीपी मध्ये तुम्हाला मी शिकवलं होते. नॅशनल प्रोडक्शन, नॅशनल इन्कम काय फरक आहे दोघांचा सांगा बरं. सांगा. तुम्ही इथं म्हणतायत ना, आपण इथं आलेलं आहे. हा सर. नॅशनल प्रोडक्ट अँड नॅशनल इन्कम, व्हॉट इज द डिफरन्स? कोण सांगेल? मागच्या क्लासला डिस्कस केलो आपण. सांगा विश्वनाथ सर. सांगा बरं. नॅशनल प्रोडक्टचा अर्थ असा होतो की एका वर्षाच्या आत जेवढ्या वस्तू व सेवांचं उत्पादन देशामध्ये केलं जातं त्याला नॅशनल प्रोडक्ट म्हणतात. विदिन 1 इयर, एका वर्षाच्या आत जेवढं उत्पन्न म्हणजे जेवढ्या वस्तू व सेवांचं उत्पादन केलं जाणार त्याला काय म्हणतो आपण? नॅशनल उत्पाद. राष्ट्रीय उत्पाद म्हणजे नॅशनल प्रोडक्ट असं आपण त्याला म्हणतो. नॅशनल इन्कम म्हणजे काय मग? व्हॉट इज नॅशनल इन्कम? जीडीपी. हा, नॅशनल इन्कमला म्हणजे कसं तुम्ही म्हणणार बॉस? म्हणजे त्या उत्पादनातून जे काही इन्कम होत एक्झॅक्टली, जे असेल. काही इन्कम होईल त्याला नॅशनल इन्कम म्हणतो. ठीक आहे, दोघातला डिफरन्स. अजून काही? ठीक आहे, मग पुढील क्लासमध्ये आपण हा चॅप्टर कंटिन्यू करणार. बरंचसं बाकी अजून बघून घेऊ. अजून बरंच बाकी. ठीक आहे, पुढील चॅप्टरला पण आपण स्टार्ट करून देऊ.
चालेल मग आजचं आपण एंड करूया सेशनला. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. ओके सर, Okay, चलो. थँक्यू सर. वेलकम. सर